अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरती आज रवाना करण्यात आले। या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असून एकूण 1719 मतदान केंद्र आहेत। अकोल्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे। भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे प्रमुख उमेदवार आहेत। अकोल्यामधील मतदारांचा कौल कोणाकडे जाणार हे मात्र 4 जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल। लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। नमस्कार, मी अजित कुंभार, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अकोला लोकसभा मतदारसंघ। आपणा सर्वांना माहीत आहे की देशामध्ये लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सुरुवात झाली असून या अंतर्गतच अकोला लोकसभा मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार आपल्या सर्वांच्या मताचे महत्त्व हे एक समानच आहे। परंतु 2019 या सालात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ 60% मतदारांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला। याचा अर्थ 40% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही। ही निश्चितच चिंताजनक बाब आहे। आपल्याला भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी जवळपास 2056 मतदान केंद्रांवर 10,000हून अधिक कर्मचारी काम करत आहेत। या माध्यमातून माझे आपल्या सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण सर्वांनी 26 एप्रिल रोजी आपल्या घरातून बाहेर पडून आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावरती जिथे आपले नाव मतदार म्हणून नोंदवले गेलेले आहे तिथे मतदानाचा अधिकार बजावावा।